तर हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र कधी स्वतःपुरता विचार करत नाही, चौकटीत बसवलेला असतं. म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जातीच्या पलीकडे गेलेला असतो. तुम्ही त्याला परत मागे खेचून जातीमध्ये आणता. तर 21व्या शतकात वावरण्यासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मला काय उपयोग होतो? इथपर्यंत आपण जर आलो तर माझ्या त्या अभ्यासाला अर्थ राहील. आपल्याकडे 2 मोठे विचारवंत होऊन गेले, एक लोकमान्य टिळक आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. आता अलीकडच्या काळामध्ये परत दोघांना मानणाऱ्या लोकांची परस्परच गुंतलेली असते. नमस्कार. थिंक बँकच्या महाराष्ट्र ॲट 60 या विशेष कार्यक्रमात मी विनायक पाचलक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. येत्या 1 मेला आपल्या महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी बोलतोय. महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याविषयी चर्चा करतोय. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सदानंद मोरे सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांपैकी एक अशी सरांची ओळख आहे. संत तुकारामांचे थेट वंशज, लेखक, 2015 सालच्या घुमान येथल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तत्वज्ञानाचे अभ्यासक, इतिहासकार, अशा असंख्य ज्यांच्या बाबतीत संज्ञा सांगता येतील असे मोरे सर आहेत. आणि महाराष्ट्रातलं समाजमन ज्या व्यक्ती गेले काही वर्ष घडवत आहेत त्यातलं एक प्रमुख नाव सरांचं आहे असं म्हणता येईल. आज आपण सरांबरोबर विशेषतः इतिहासातून महाराष्ट्र कसा दिसतो, इतिहासातून वर्तमान आणि भविष्य असं बघणार आहोत. लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक असेल, गरजा महाराष्ट्र सारखी लेखमाला आणि पुस्तक असेल, त्याच्यातून सरांनी इतिहास दृष्टीतनं वर्तमान आपला सांगितलेलं आहे, आजचा महाराष्ट्र सांगितलेला आहे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र स्थापनेला 60 वर्ष झाली आहे, खरं आहे, पण महाराष्ट्र गेले कित्येक शतक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, पेशवे आणि लोकमान्य वगैरे वगैरे. आजचा महाराष्ट्र घडायला हा सगळा इतिहास कारणीभूत आहे. मला तुमच्याकडून हे समजून घ्यायचं आहे की आजची जी तरुणाई आहे, जी आमचं चॅनेल बघतीये, त्यांना हा सगळा इतिहास वाचायला पुरेसा वेळ असेलच असं नाही. तर इतिहासातून घडत घडत आजचा महाराष्ट्र नक्की कसा उभा राहिलाय? जेव्हा आपण आजचा महाराष्ट्र असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे 1960 साली निर्माण झालेलं भाषिक भाषावार प्रांतरचनेच्या तत्वाला अनुसरून निर्माण झालेलं महाराष्ट्र राज्य असतं. आणि ते राज्य निर्माण होताना महाराष्ट्रातल्या लोकांना चळवळ वगैरे करावी लागली ही आपल्याला कल्पना आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जेवढी मागणी होती की जेवढा प्रदेश आमचा आहे, म्हणजे मराठी लोकांचा आहे, मराठी बोलणाऱ्या लोकांचा आहे, मराठ्यांचा आहे, तेवढी काही त्यांना मिळाली नाही, मागणी त्यांची पूर्ण झाली नाही. पण जेव्हा मग आपण महाराष्ट्र म्हणतो तेव्हा हा आज प्रत्यक्ष राजकीय सीमा ज्या आहेत प्रांताच्या आपल्या भौगोलिक, त्या धरून आणखीनही काही गोष्टी आपल्याला पलीकडे जाऊन बघाव्या लागतात. तर त्याला आपण महाराष्ट्र म्हणूयात. महाराष्ट्र म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे की मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. तर हे आज आपण जिथे उभे आहोत म्हणजे 2020 मध्ये, तर 1960 मध्ये हे राज्य निर्माण झालं. 2010 मध्ये त्याला 50 वर्ष झाली आणि आता 2020 मध्ये 60 वर्ष होत आहे. तर फक्त आठवण करून देतो की 2010 मध्ये राज्यानं आणि प्रांतानं काहीतरी करावं, या निमित्तानं इव्हेंट म्हणून करावा, परत काहीतरी ठोस म्हणून करावं, विचार म्हणून अशी एक कल्पना होती. पण तुम्हाला आठवत असेल की त्याच वेळेला सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे एकाच पक्षाच्या अंतर्गत काही अंतर्गत गडबडी झाल्या. त्यामुळं गेलेले मुख्यमंत्री आणि आलेले मुख्यमंत्री, गेलेलं मंत्रिमंडळ आणि आलेलं मंत्रिमंडळ यांना काही नीट काही करता नाही आलं. तर ते वर्ष तसं होते. आता परत आपण 2020 साली जेव्हा इथे बसलेलो आहोत तेव्हा कोरोनाच्या मुळे आपलं हे वर्ष, म्हणजे 1 तारखेला आपण तसं काही करू शकत नाही, काही योजना हाती घेऊ शकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण आहे ते आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे जे राज्य आहे महाराष्ट्र, हा जो प्रांत आहे तो भारतीय संघराज्याचा एक भाग आहे. आणि कित्येक वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांना, की जे भाग्य इतर प्रांतातल्या लोकांना क्वचितच लाभलं असेल अलीकडच्या काळामध्ये, की एक स्वतंत्र एंटिटी त्याला म्हणतो आपण, स्वतंत्र महाराष्ट्रातल्या लोकांचं वेगळं राज्य आहे, महाराष्ट्रातले लोक स्वतःचा कारभार स्वतः बघतात, असं चित्र क्वचितच दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकून पंजाबमध्ये महाराणा रणजित सिंगांनी एक राज्य निर्माण केलं होतं, पण ते नंतर आहे. आणि ते सुद्धा त्यांच्या पुरतच टिकलं, ते गेले आणि ते राज्य संपलं. म्हणजे खऱ्या अर्थानं गेले कित्येक वर्षांमध्ये
जर राज्य निर्माण केले असेल इथल्या भारतातल्या कोणी लोकांनी, तर ते महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे काही असं आपोआप घडलेलं नाही, म्हणजे हा एक योगायोग किंवा एक आकस्मिक एक यदृच्छया घडलेली घटना असं नाही, तर तिची पाळंमुळं आपल्याला इतिहासामध्ये शोधावी लागतात. त्यामुळे इतिहासाचा उपयोग काय, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा उपयोग होतो. वर्तमान हा काही असा आभाळातून टपकलेला नसतो, वर्तमान असा इव्हॉल्व झालेला असतो, असा उत्क्रांत होत जातो. तेव्हा वर्तमानाची उत्क्रांती शोधणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं. तर त्या पद्धतीने आपण महाराष्ट्राची उत्क्रांती, महाराष्ट्राचा इतिहास समजून घेऊ शकतो आणि शोधू शकतो, असं मला सांगायचं. पण महाराष्ट्राला ही जी तुम्ही म्हणालात तसं एक विशेष राज्य आहे, कायम सगळ्या क्षेत्रांवर आघाडीवर राहिलेलं राज्य आहे. वैचारिक असेल, आर्थिक असेल, सगळ्याच क्षेत्रात म्हणजे एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. याची मुळं नक्की कशात? कारण 1960 नंतरचं हे आहेच, पण नक्की हे सगळं कशातून? हा, आता आपण काय करूयात की टप्प्याटप्प्याने मागे जाऊयात. एकदम खूप मागे जाऊन मग पुढे यायचं असं करण्याच्या ऐवजी आपण टप्प्याटप्प्याने मागे जाऊया. अगदी 1960 पर्यंतचा कालावधी म्हणजे कोणता कालावधी, की पहिल्यांदा आपल्याला 1947 ते 1960 असा एक कालखंड कल्पावा लागतो, की ज्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु अजून भाषावार तत्वाप्रमाणे महाराष्ट्र नावाच्या राज्याची निर्मिती झालेली नव्हती, म्हणजे प्रांताची निर्मिती झालेली नव्हती. हा एक काळ महत्वाचा आहे, की याच काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं. आता या काळाचा जर आपण आढावा घेतला, आपल्याला काय दिसतं की आपलं एक मुंबई राज्य होतं. मुंबई राज्य हे ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी तयार केलं होतं. म्हणजे एकेकाळी तर त्याच्यामध्ये सिंध प्रांताचा होता, कराची वगैरे सगळा भाग त्याच्यामध्ये मोडायचा, मग गुजरातचा काही भाग, मग ज्याला आपण आज महाराष्ट्र म्हणतो, पण त्या महाराष्ट्रात विदर्भ नव्हता तेव्हा. विदर्भ एक काही काळ निजामाकडे होता, काही काळ मध्य प्रांतामध्ये गेला, मग खाली आपण जातो कारवार पर्यंत, बेळगाव होता महाराष्ट्रामध्ये. तर अशा प्रकारे म्हणजे मुंबई राज्यामध्ये असं मुंबई राज्य नावाचं एक मोठं राज्य होतं. आणि जेव्हा 47 साली आपण स्वतंत्र झालो, तेव्हा या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, तेव्हा त्यांना पंतप्रधानच म्हणायचे, प्रधानमंत्री म्हणायचे, बाळासाहेब खेर होते. काँग्रेसचं राज्य होतं. आता या काळात आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? अतिशय महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते म्हणजे भारताची घटना निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या एका सुपुत्राने केलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हेच महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणतं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं, की ज्या वैशिष्ट्याला पूर्वीच्या लोकांनी विचार मंथन करता करता एक महाराष्ट्र धर्म नावाचं नाव दिलं, हे नाव दिलं. काय त्या महाराष्ट्र धर्माचा अर्थ आहे, की महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्रानं भारताचं नेतृत्व करावं. आणि नेतृत्व करावं याचा अर्थ इथं सत्ता गाजवावी असा नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की नेतृत्व करणं म्हणजे सत्ता गाजवणं. नाही, नेतृत्व करणं म्हणजे प्रसंगी त्याग करणं, प्रसंगी क्लेश सहन करणं, याला आपण नेतृत्व करणं म्हणतो. म्हणजे जेव्हा सत्ता असतेच तेव्हा नेतृत्व करण्यात काही विशेष नाही, ते कुणी करील. पण सत्ता नसताना सुद्धा, म्हणजे जेव्हा आता 47च्या पूर्वीचा आपण जर विचार केला तर काय चित्र दिसतं आपल्याला, की त्यावेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेला भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती. आणि त्या काळात नेतृत्व करणं म्हणजे त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणं, तिथे फ्रंटला असतं. मग तिथे फ्रंटला असतं म्हणजे तिथे प्रत्यक्ष त्या परकीय सरकारची झगडणं आहे. त्या झगडण्यामध्ये तुम्ही तुरुंगात जाऊ शकता, तुमच्या परिवाराला त्रास होऊ शकतो, कुटुंबियांना त्रास होऊ शकतो, आणखीन काय काय गोष्टी होऊ शकतात. तर या गोष्टी करण्यासाठी कोण पुढे आलं? तिथे नेतृत्व आहे, तर तिथे महाराष्ट्र पुढे आलं. आणि या महाराष्ट्राच्या गुणधर्माला महाराष्ट्र धर्म असं नाव दिलं. म्हणजे त्या काळामध्ये फार मोठी चर्चा झाली होती. महाराष्ट्राचं संपूर्ण विचार विश्व महाराष्ट्र धर्म या चर्चेने व्यापून राहिलं होतं. मुख्यत्वे करून न्यायमूर्ती रानडे, त्याच्यानंतर राजाराम शास्त्री भागवत, आणि नंतरच्या काळामध्ये इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी फार मोठं योगदान दिलं या सगळ्या चर्चेला. आणि असंच विनोबा भावे हे सुद्धा. आपण विनोबांच्याकडे शेवटी येऊ. तर इथे काय मुद्दा होतो, की महाराष्ट्र धर्म म्हणजे आपल्या पारंपरिक जो धर्म चालत आलेला आहे तो सगळीकडे चालत आलेला असतो, तो पाळणं एवढ्या पुरतं नाही. तर महाराष्ट्र धर्मामध्ये त्यांना काय म्हणायचं होतं, की महाराष्ट्रानं परकीय सत्तेपासून हा देश मुक्त करण्यासाठी पुढे यावं, सगळ्यांचं नेतृत्व करावं, त्याला ते महाराष्ट्र धर्म म्हणतात. आणि लोकमान्य टिळक असं म्हणाले, की आता महाराष्ट्राने पुढे यायचं, नेतृत्व करायचं म्हणजे काय करायचं. तर पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात, पेशवाईच्या काळात आपण तलवार गाजवली आणि भारतातल्या सगळ्या लोकांना जिंकलं, एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला, एक साम्राज्य निर्माण केलं. त्या अर्थाने नाही. मग कोणत्या अर्थाने?
तर आपण तो जो एक राष्ट्रकरणाचा जो मुद्दा होता राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्र राज्य घडवण्याचा अलीकडच्या काळात, तो योगायोगाने ब्रिटिशांच्या सत्तेने झालेलाच आहे. तर या सगळ्या लोकांना आपण आदर्श घालून दिला पाहिजे. आपण त्याग आणि क्लेश यांच्या जोरावरती त्यांचं नेतृत्व पटकावलं पाहिजे. त्यांना आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. आणि हेच तुम्हाला सांगतो, म्हणजे विनोबा भावे जेव्हा अमृतसरला गेले होते आणि गुरुद्वारामध्ये गेले आणि त्यांनी तिथे गुरु नानकांना अभिवादन केलं, त्यावेळेला तिथल्या त्या शेरेबुकात लिहून ठेवलेला एक फार त्यांचा महत्वाचा शेर आहे. ते असं म्हणाले की ज्या लोकांना सिकंदर बादशाह तलवारीने जिंकू शकला नाही, त्या लोकांना संत नामदेवांनी प्रेमानं जिंकलं. कारण शीख लोकांनी नामदेवांना आपलं मानलं, आपला नेता मानलं, आपल्या धर्मातला मानलं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे गुरुनानकांच्या काळात शीख धर्म स्थापन झाला. तर हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र कधी स्वतःपुरता विचार करत नव्हता. महाराष्ट्राची दृष्टी ही कायम राष्ट्रीय राहिलेली आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता जे मी सांगितलं तुम्हाला की लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आणि प्रत्यक्ष त्याचं काय म्हणतात त्याला प्रत्यंत्र कुणी आणून दिलं ते टिळकांनीच. म्हणजे कोणत्या अर्थानं की असं बघा, ब्रिटिशांचं राज्य स्थापन झाल्यानंतर भारतीय पातळीवरचा पहिला नेता म्हणजे लोकमान्य टिळक आहे. म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. टिळकांच्या अगोदर भारतात कुणी संपूर्ण देशव्यापी सगळ्या देशाला मान्य असणारा असा लोकनेता झालेला नाही. त्या प्रांतपुरते काही मोठे लोक झाले असतील, त्यांनी महत्वाचं काम केलंही असेल, पण सगळ्या राष्ट्रातल्या सामान्य लोकांना स्वीकारलेलं आहे असं कुणी नाही. तर हे पहिल्यांदा काम हे कुणी केलं तर पहिल्यांदा टिळक हे नेते झाले आणि भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये टिळकांना अनुयायी मिळाले, टिळकांच्या शब्दाला मानणारे अनुयायी मिळाले आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला, प्रेरणा घेतली. भारतीय असंतोषाचे जनक असं त्यांना ब्रिटिश लोक म्हणायला लागले. ते कुठल्या जोरावरती? तर ते ही महाराष्ट्रामध्ये जी प्रवृत्ती होती की फक्त आपल्यापुरता विचार नाही करायचा आणि देशाचं नेतृत्व करायचं. त्यामुळं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, ती मनोरचना आहे महाराष्ट्राची. या महाराष्ट्र धर्माचं 1960 नंतर काय रूप आलं, तो आपण पुढे चालवला का? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही एक काम करा, एक गोष्ट बघा की मुंबई राज्याची आपण कल्पना करू. मुंबई राज्याचे पहिले म्हणजे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होता, पहिले मुख्यमंत्री कोण तिथले? ते बाळासाहेब खे. हा महाराष्ट्रातला मनुष्य आहे. काही काळ मोरारजी देसाई होते, पण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रकारची रिॲक्शन आली मोरारजींच्या बाबतीमध्ये आणि शेवटी मोरारजींना त्यांचं पद सोडावं लागलं. अंतर्गत राजकारणात आपल्याला जायचं कारण नाही. पण तिथे परत यशवंतराव चव्हाण आले आणि यशवंतराव चव्हाणांनी जवळजवळ 55 सालापासून म्हटलं तरी चालेल, अगोदर ते द्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाले आणि मग 60 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे ते ज्या मोठ्या एका प्रांताचे मुख्यमंत्री होते त्या प्रांतात महाराष्ट्र होताच. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की या माणसानं एकाच वेळेला आज ज्याला आपण गुजरात म्हणतो आणि आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या दोन्ही प्रांताचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे घडी घालण्याचं काम, बसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे तिथे तुम्हाला दिसतं की यशवंतरावांचा विचार आपण 60 सालापासूनच करतो, तसा न करता आपल्याला मागे जाऊन करावं लागेल, 55 पासून करावं लागेल. की जेव्हा यशवंतराव नेते होते मग स्वतंत्र झाला महाराष्ट्र, म्हणजे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. आणि मग आपण असं बघतोय आणि आजही आपण असं म्हणतो, अभिमानाने म्हणतो की महाराष्ट्र हे तेव्हापासून एक पुरोगामी राष्ट्र, पुरोगामी राज्य. आणि पुरोगामी म्हणजे फक्त सामाजिक दृष्टिकोनातून आहेत अशातला मुद्दा नाहीये की आपण औद्योगिक सुधारणा केल्या, आपण शैक्षणिक काही गोष्टी घडून आणल्या, आपण आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या, आपण पंचायत राज्य राबवलं, सहकार्याची चळवळ आपण निर्माण केली की जिचं प्रारूप संपूर्ण भारताने मान्य केलं. हे सगळं भारताचं नेतृत्व या अर्थाने प्रत्यक्ष दिसतंय आपल्याला की आपण पुढे राहिलो. म्हणजे आपण पुढे जायचं आणि इतरांनी आपलं अनुकरण करत मागं यायचं, आपल्या अशी स्थिती राहिली. आणि इतकंच नव्हे तर 62 मध्ये ज्या वेळेला चिनी आक्रमण झालं त्यावेळेला यशवंतरावांच्या मधला हा सगळा कर्तृत्वाचा भाग ओळखून पंडित नेहरूंनी त्यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला पाचारण केलं. तिथे गेले केंद्रामध्ये. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचा शब्द प्रयोग करण्यात आला की हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला. म्हणजे सिंबॉलिक आहे. हिमालय हे देशाचं चिन्ह आहे, देशाचं संकेत आहे आणि सह्याद्री हा महाराष्ट्राचा संकेत आहे. म्हणजे परत तोच मुद्दा येतो की महाराष्ट्र हा नेहमी
राष्ट्रीय पातळीवरती विचार करणार आहे, व्यापक विचार करणार आहे आणि या विचारातून तो आपोआप महाराष्ट्राला नेतृत्व देतो. मग ते स्वातंत्र्य काळात असो किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात असो किंवा त्याच्याही पूर्वीपासून असो. पण मग गेल्या काही वर्षात हे जे अटकेपार झेंडा लावणं आहे, अगदी आपल्या 300-400 वर्षापासून जे चालू झालेलं आहे, हे थोडं कुठेतरी कमी झालं किंवा आपण थोडे स्टॅग्नंट झालो असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता आपण अटकेपार जेव्हा झेंडा लावला वगैरे म्हणतो, थोडा त्याचाही विचार करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे आता तुम्ही मला जे विचारलं, मी तुम्हाला जे सांगितलं ते राष्ट्रीय वृत्तीचं, त्याचा त्या अटकेपार झेंडा लावण्याची संबंध आहे. म्हणजे तेव्हा काय झालं होतं बा, महाराष्ट्राने काय केलंय, महाराष्ट्राने संपूर्ण इतिहासाचा प्रवाह बदलला शिवाजी महाराजांच्यामुळे. शिवाजी महाराज ज्या वेळेला करते झाले त्यावेळेला मुघल साम्राज्य हे संपूर्ण भारतावरती पसरण्याच्या बेतामध्ये होतं. उत्तरेत संपूर्ण होतं, दक्षिणेत सुद्धा पहिल्यांदा त्यांनी विजापूरच्या मदतीनं अहमदनगरच्या निजामशाहीचा घास घेतला आणि या 2 राजवटी राहिल्या खाली, गोळकोंड्याची आणि विजापूरची. तर ती संपूर्ण त्यांचा इरादा होता. म्हणजे मग संपूर्ण असे तो हिमालय मोगलांचं साम्राज्य झालं असतं. हा सरळ त्यांचा इतका योजनाबद्ध जवळजवळ म्हणता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम होता. पण त्याला कोणामुळे खिळी घातली गेली, त्याला कोणी थोपवला, तर तो शिवाजी महाराजांनी थोपवला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. म्हणजे बघा शब्द सुद्धा कसा वापरला गेला तेव्हा. शिवाजी महाराजांच्या राज्याचं नाव काय, तर ते स्वराज्य आहे. ते मराठ्यांचं राज्य किंवा भोसल्यांचं राज्य असं नाही, ते स्वराज्य आहे. पण मग तिथे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि मोगलांच्या वर्चस्वाला त्यांनी तिथे पायबंद घातला. नंतर परत शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं त्याच्या पूर्वीच्या योजनेप्रमाणे गोळकोंड्याची कुतुबशाही संपवली, आणखीन विजापूरची आदिलशाही संपवली. परत तिथे कोण आढळलं, तर महाराष्ट्र आढळला. महाराष्ट्र त्याला संपवता नाही आला. 27 वर्ष जवळजवळ औरंगजेब महाराष्ट्राला संपवण्याचं स्वप्न पाहत राहिला आणि त्यासाठी काहीतरी करत राहिला. पण सुरुवातीच्या काळामध्ये संभाजीराजे, नंतरच्या काळात राजाराम महाराज, नंतरच्या काळात ताराबाई यांनी 27 वर्ष हे राज्य सांभाळलं आणि औरंगजेबाची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे झालं काय पुढे, की स्वराज्य कायम राहिलं, लक्षात घ्या. आणि नंतर या स्वराज्यातले लोक म्हणजे महाराष्ट्रातले लोक इतके बलिष्ठ झाले की त्यांनी उत्तरेकडे चाल केली. म्हणजे इतिहास उलटा फिरवला. जे उत्तरेकडनं दक्षिणेकडे लोक यायचे, आतापर्यंत इतिहासाच्या प्रवाहाचा ओघ होता, त्याच्याऐवजी आता दक्षिणेकडून ते उत्तरेमध्ये गेले आणि उत्तरेत ते म्हणतात त्याप्रमाणे अटकेपार झेंडा लावण्याचा प्रसंग आला. कारण त्यांनी मोगल बादशाहाशी करार करून संपूर्ण देशाचं रक्षण करण्याचा पत्कर घेतला. आणि जेव्हा अहमद शाह अब्दाली आला भारताचा ग्रास घ्यायला, त्यावेळेला मराठ्यांनी आपलं कर्तव्य बजावलं. ते भारताचं रक्षण करायला पुढे गेले, महाराष्ट्राचं रक्षण करण्यापुरतं नव्हे. हे मराठ्यांचं काम आहे. म्हणजे भारत हा अशा प्रकारे अखंड असला पाहिजे, लक्षात घ्या. हे पहिल्यांदा अलीकडच्या काळामध्ये जर कोणी दाखवून दिलं असेल स्वतःच्या कृतीनं, तर ते मराठ्यांनी दाखवून दिले. तर ही त्या अटकेपार झेंडे लावण्याच्या पाठीमागची भूमिका आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग आपण तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये येतो. आणि आता आपल्याला कसं दिसतं माहिती का, की फरक या परिस्थितीमध्ये जो टिळकांनी सांगितला होता की आता काय आपण दुसरे प्रांत जिंकू शकत नाही, दुसरे देशही जिंकू शकत नाही, जिंकायची गरज नाही. ते आपल्या जगानं स्वीकारलेल्या एकूणच विचारसरणीच्या उदारमतवादाच्या विरुद्ध असेल, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो प्रश्नच होत नाही. मग आपण काय करायचं नेमकं, परत याच पद्धतीने भारतीय संघराज्याचं एक घटक राज्य म्हणून भारताच्या अंतर्गत, भारतीय घटनेच्या अंतर्गत आपण अशा पद्धतीने आपला कारभार करायचा जास्तीत जास्त, की आपला प्रांत हा इतरांच्यासाठी आदर्श राहायला पाहिजे. इतरांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की हे तुम्ही सांभाळा, हे काम तुम्ही करा. आणि त्यासाठी एका बाजूला हे कर्तृत्व दाखवण्याची गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याचप्रमाणे आपण प्रसंगी त्याग करण्याची, प्रसंगी त्यासाठी क्लेश सहन करण्याची गरज आहे, जे आपल्या पूर्वीच्या लोकांनी केलेलं होतं. त्यामुळे तशा प्रकारचं असायचं काही कारण नाही. आपण त्या पद्धतीने विचारही करू नये असं मला वाटतं. पण मग याचा असा अर्थ आहे की गेल्या 20 वर्षामध्ये आपण वैचारिक नेतृत्व देशाला देणं अपेक्षित होतं, तसं ते आपण दिलंय का? म्हणजे आता आपण काही राज्य वाढवणार नाही. नाही, हे अगदी आपलं म्हणणं खरं आहे. मी तुम्हाला म्हणेन आणि कुणीही म्हणेल की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या लोकांनी नंतरच्या काळामध्ये पुढं असायला पाहिजे होतं वैचारिक आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये, तेवढा महाराष्ट्र राहिलेला नाही. म्हणजे एक काळ असा होता, तुम्हाला सांगतो, की सगळ्या पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रातनं असायचे. म्हणजे आध्यात्मिक नेतृत्व जे होतं, गांधीजी फारच मोठे होते, युगपुरुष होते. गांधीजींच्या पश्चात काय झालं की गांधीजींच्या मधला राजकारणातला भाग हा
पंडित नेहरूंनी सांभाळला, पंतप्रधान झाले. पण गांधीजींचा जो आध्यात्मिक वारसा होता तो विनोबा भावेंनी सांभाळला. म्हणजे तिथे आपण परत बघतो की हे महाराष्ट्राने केलेलं काम आहे. त्यांच्या सर्वोदयाच्या चळवळीनं एकेकाळी रक्तपाती अशा प्रकारची डाव्या विचाराची क्रांती ज्याला म्हणतो तथाकथित तेलंगणात नऊ पाढारी, तिला पायबंद घातलेला आहे त्यांनी. म्हणजे हे विनोबांचं फार मोठं काम आहे, म्हणजे महाराष्ट्राचं काम आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे ते एक वैचारिक क्षेत्र होतं भारताला प्रेरणा देणार. आपण पुष्कळदा ते विसरतो. तेव्हा विनोबांचं काम फार महत्वाचं आहे, त्या सर्वोदयाचं काम फार महत्वाचं आहे. उगीच नाही जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे फार मोठे नेते हे राजकारण सोडून या चळवळीमध्ये आले विनोबांच्या. तर ही मंडळी बघा, दुसरे काही पक्ष बघा ना, कित्येक वर्षे कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व हे कॉम्रेड डांगेंच्याकडे होतं. नंतर समाजवादी पक्ष जो होता त्या समाजवादी पक्षाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मध्ये आता मी त्यांचं नाव घेतलं अच्युतराव पटवर्धन, हे आघाडीवरती होते. नंतर एस एम जोशी आले, नानासाहेब गोरे आले, आघाडीवरती असणारी मंडळी आहेत. आणखी तिसऱ्या पक्षांचा विचार करू आपण, ज्याला आपण हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो. एक हिंदू महासभा होता, त्या हिंदू महासभेचं नेतृत्व सावरकरांनी केलं. नंतर पुढे जनसंघ निर्माण झाला. जनसंघाचं नेतृत्व पहिलं जरी तिकडचं असलं तरी जनसंघात म्हणजे महाराष्ट्र बाहेरचं तरी जनसंघाची जी वैचारिक बैठक होती म्हणजे आजच्या भारतीय जनता पक्षाची, ती महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववाद्यांनी पुरवली. ती म्हणजे हेडगेवारांनी, गोळवळकर गुरुजींनी, नंतरच्या काळात सुद्धा देवरसांच्या सारखी मंडळी होती त्याचं हे मुख्य असणारे. म्हणजे या विविध राजकीय प्रवाहांच्या मध्ये सुद्धा प्रमुख जर आपल्याला कोण दिसत असतील तर ते महाराष्ट्रातले लोक होते. या अर्थाने महाराष्ट्राने ते वैचारिक नेतृत्व म्हणजे राजकीय विचारांचं नेतृत्व दिलं, आध्यात्मिक विचारांचं नेतृत्व दिलं. सामाजिक जरी आपण विचार केला, आपण दुसऱ्या एका दृष्टिकोनातून जर पाहिलं तरी आपण असतं की आपल्या सामाजिक चळवळी आहे त्याच्यामध्ये एक बुद्धिवादाची चळवळ सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने आली बघा, की जी आपण रधोकर्व्यांनी सुरू केली असं म्हणतो. म्हणजे बुद्धिवाद साधी सामाजिक चळवळ नाही, बुद्धिवादावरती आधारित तिचा वारसा आपल्याकडे दाभोळकरांनी चालवला. म्हणजे हे आपण नेतृत्व अजिबात केलेलं नाही अशातला भाग नाही. पण एक गोष्ट खरी आहे की गेल्या काही वर्षांमध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये आपल्याला इतकं स्थान असायला पाहिजे तेवढं स्थान राहिलेलं नाही. पण हे स्थान आपल्याकडं न राहण्याचं कारण काय आहे? कुठं आपण कमी पडलो किंवा काय चुकलं? नाही, त्याची दोन तीन कारणं आहेत. त्याचं कारण एक माहिती आहे का, की महाराष्ट्राच्या अंतर्गत फूट पडली. महाराष्ट्राच्या अंतर्गत म्हणजे आपण महाराष्ट्राचे आहोत अशी जी भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये होती. भले काँग्रेसमधल्या लोकांना कदाचित त्यांच्या पक्षीय निर्बंधामुळे काही फार करता येत नसेल, पण बाकीचे जे लोक होते म्हणजे तुम्हाला अलीकडच्या पिढीला एक खरं वाटणार नाही की त्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या मध्ये खुल्या जागांच्या वरती रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे ज्याला आपण अनुसूचित जमातीचे लोक म्हणतो, जातीचे लोक म्हणतो, उमेदवार म्हणतो, त्यांना उभं केलं गेलं समितीच्याकडनं आणि सवर्ण लोकांनी त्यांना मतं दिली आणि त्या उमेदवारांनी काँग्रेसचे सवर्ण उमेदवार पाडले. ही एक आपण महाराष्ट्राचे आहोत अशी जी एक भूमिका होती ती पुढे राहिली नाही. पक्षीय म्हणजे विचारसरणीच्या मुळे विशेष आणि अलीकडच्या काळात काही दिवस जातींच्या मुळे महाराष्ट्रामध्ये दरी पडली. त्यामुळे आज आपण महाराष्ट्राच्या पातळीवरती विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, भारतीय पातळीवरती विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ते एखादा जर करू दिला तर बाकीचे लोक करायला लागले तर करू देणार नाही. ते त्याला कुठेतरी कुठल्या तरी जातीच्या याच्यात बंदिस्त करतील, कुठल्या तरी आयडिओलॉजीच्या याच्यात बंदिस्त करतील, कुठल्या तरी धर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतील. याचे हा जो एक खुलेपणा होता महाराष्ट्रामध्ये तो अलीकडच्या काळात राहिलेला नाही असं मला दिसतं. म्हणजे मला याच मुद्द्याकडे यायचं होतं की प्रादेशिकवाद आणि जातीवाद हे दोन प्रश्न गेल्या 60 वर्षात टप्प्याटप्प्यानं आलेले दिसतात. प्रादेशिकवाद हा आणखी वेगळा म्हणजे मी उल्लेख केला नाही. प्रादेशिकवाद हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे. मी आत्ताची तुम्हाला 2-3 नाव अडथळे त्यामध्ये आपण म्हणतो त्याप्रमाणे प्रादेशिकवाद आहे ना. म्हणजे कसं झालं होतं, आता उदाहरण तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला तेव्हा सुद्धा तो निर्माण होऊ नये कारण महाराष्ट्र हा तसा एक संघ नाहीच. महाराष्ट्र हा रिसोर्सच्या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंकित आहे, किंबहुना जातीच्या भाषेत तो मराठ्यांच्या अंकित आहे असं म्हणणारे लोक तेव्हाही होते. तेव्हाही तशा प्रकारची चर्चा झाली. विशेषतः विदर्भात जास्त झाली, मराठवाड्यात त्या मानाने कमी झाली, पण विदर्भामध्ये झाली. आणि मग हे राज्य मराठी लोकांचं राज्य की मराठ्यांचं राज्य अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला गेला. मग त्यासाठी काही एक करार झाले, नागपूर करार म्हणतो आपण, तो करार निर्माण झाला आणि नंतरच्या काळामध्ये जे काही झालं ते आपण बघतो. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो कमीत कमी की आता
मागण्या सतत असतात, त्याच्यातनं प्रादेशिक असमतोल निर्माण होतो. त्याच्यामध्ये राजकारण सुद्धा असतं, सत्ताकारण असतं, सत्ता टिकवायची असते, त्याला कोणाचाच इराद नसतो. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष म्हटलं तरी त्याला काही तडजोडी कराव्या लागतात. तर या तडजोडीतनं आपल्याला गोष्ट मान्य करावं लागेल की काही प्रमाणामध्ये प्रादेशिक असमतोल राहिला. आता हा असमतोल जो राहिला त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे नेमक्या पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांचा वर्चस्ववाद की विशिष्ट जातीच्या माणसांचा वर्चस्ववाद की त्या ठिकाणच्या माणसांचं कमी पडणारं कर्तृत्व, तिथल्या लिडरशिपचं, त्यात अनेक गोष्टी आहेत. त्याचं आपल्याला सखोल विश्लेषण केलं पाहिजे. पण हे विश्लेषण आपण का करू शकत नाही? कारण पटकन तुम्ही कुठल्या तरी एका बाजूला जाता, मग कुठल्या तरी जातीला ब्लेम करता, कुठल्या तरी प्रदेशाला ब्लेम करता, किंवा मग तुमच्या त्या लोकांनी म्हटलं की नाही तुमच्यात नेतृत्वाची कमतरता आहे तर लगेच परत आमच्या अस्मितेवरती घाला घातला असं म्हटलं जातं. त्यामुळे ही जी एक खुलेपणाने विचार करण्याची वृत्ती होती महाराष्ट्रामध्ये एकेकाळी, ती अलीकडच्या काळात राहिलेली नाही. त्याच्यामुळे राजकीय विश्लेषण, सामाजिक विश्लेषण करताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये ते पूर्वी इतकं सरळ सोपेपणाने मोकळेपणाने करता येईल अशी अवस्था राहिलेली नाही. या अस्मिता टोकदार का झाल्या त्या अशाच होणार नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी एक इतिहास असणार आहे. जातींच्या अस्मिता, प्रदेशाच्या अस्मिता. हा अस्मिता टोकदार, अस्मिता टोकदार होण्याचं एक फार कारण सोपं आणि सरळ आहे की अस्मिता हा राजकारणामध्ये सत्ता प्राप्त करण्याचा एक शॉर्टकट असू शकतो. तुम्ही जेव्हा पक्ष म्हणून पुढे येताना, पक्षामध्ये म्हटलं तर एक आयडिओलॉजी असते, काही एक विचारसरणी असते. मग काही गोष्टी जरी तुम्हाला प्रांताच्या दृष्टिकोनातून बऱ्या वाटल्या तरी तुम्हाला त्या करता येत नाहीत. तुमच्या जातीच्या दृष्टिकोनातून जरी हव्याशा वाटल्या तरी पक्षाच्या म्हणून मर्यादा असतात. आता उदाहरणार्थ काँग्रेस हा भारतीय पातळीवरचा पक्ष आहे उदाहरणार्थ, त्यामुळं कुठल्याही प्रादेशिक मागणीला पाठिंबा देताना काँग्रेसवाल्यांना 10 वेळा विचार करावा लागतो. आता त्या पार्श्वभूमीवरती एखादा पक्ष प्रादेशिकच पक्ष असला तर त्याला काही त्याच्यात अडचण येत नाही. त्यामुळं मुद्दा असा होतो माहिती का की अस्मिता टोकदार व्हायचं एक कारण असं की या पद्धतीने जर आपण राजकारण केलं, जातीच्या नावानं, पंथाच्या नावानं, धर्माच्या नावानं, प्रादेशिकतेच्या नावानं, स्थानिक काही प्रश्नांच्या नावानं, तर सत्तेपर्यंत जायचा एक सोपा आणि कमीत कमी अंतराचा, त्याला शॉर्टकट म्हणतो आपण, तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. जास्त काही डोकं चालवावं लागत नाही. राजकारणापाठीमागे युक्तिवाद कमी असतो, भडकाऊपणा जास्त असतो. तर हे त्याच्या पाठीमागे तुम्हाला कारण दिसतं. पण मग हीच विभागणी आपण आपल्या महापुरुषांबद्दल आणि वैचारिक नेत्यांबद्दल पण करून टाकली का? म्हणजे हा नेता XYZ जातीचा, हा नेता XYZ समाजाचा, असे आपण कप्पे बंद केले का? झाले ना ते, हे निश्चितपणे झालेलं आहे. परंतु नाही सांगतो तुम्हाला, जे लोक हे करतात त्यांच्या लक्षात त्यातला धोका येत नाही, लक्षात येत नाही. काय धोका असतो माहिती का की एरवी तुमचा नेता फार मोठा असतो, तुमच्या जातीच्या पलीकडचा असतो. तुम्ही जात म्हणून जेव्हा त्याला क्लेम करताना तेव्हा तुम्हाला त्यातनं काही फायदे मिळत असतील, तुमच्या जातीचे लोक कदाचित एका झेंड्याखाली येत असतील, पण मग बाकीच्या जातींच्या लोकांच्या मनामध्ये त्या माणसाबद्दल, त्या थोर पुरुषाबद्दल जो आदर असतो तो आपोआप कमी होतो. तेही मग त्या पद्धतीने विचार करावा लागतात की अरे हे यांची नेते आहेत, आपल्याला काय करायचं. म्हणजे इन अ वे तुम्ही ज्या वेळेला एखाद्या नेत्यावरती क्लेम करता, आमचा म्हणता जातीच्या आधारावरती, तेव्हा तुम्ही त्याला लहान केलेलं असतं, तुम्ही त्याला तुमच्या जातीच्या चौकटीत बसवलेलं असतं. म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जातीच्या पलीकडे गेलेला असतो, तुम्ही त्याला परत मागे खेचून जातीमध्ये आणता आणि त्यात पर्यायाने नुकसान तुमचं होतं. तुम्हाला त्याच्यामुळे 10 जागा मिळतील नाही असं नाही, पण तुम्ही 15 गमावलेले असतात, हे लक्षात घ्या. त्या प्रकारच्या राजकारणात हे लोक लक्षात घेत नाहीत. गेल्या 5 वर्षात आपण बघितलं, म्हणजे नियर पास्ट 55 ते 60 वर्ष महाराष्ट्राची, तर त्याच्यात एक प्रमुख मुद्दा गाजला, तो म्हणजे वेगवेगळ्या जातींची आरक्षणासाठीची आंदोलनं आणि वेगवेगळ्या समाज घटकांची आंदोलन. हे 5 वर्षात सतत काही ना काहीतरी आंदोलनं होत राहिली. हा असंतोष का तयार झाला महाराष्ट्रात आणि त्याला उत्तर काय? नाही, एक तर गोष्ट खरी अशी आहे वेदिका की आपण स्वातंत्र्योत्तर काळापासून आतापर्यंत जर विचार केला तर आपण इतर त्यावेळेला स्वतंत्र झालेल्या इतर बऱ्याच देशांपेक्षा चांगली कामगिरी बजावली, पहिल्यांदा मान्य करावं लागतं. दुसरा, ह्या चांगल्या गोष्टीला काउंटर बॅलन्स करणारी वाईट गोष्ट अशी आहे की या प्रमाणामध्ये यावेळेला आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड वाढली आणि वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जितकं औद्योगिकरण व्हायला पाहिजे तितकं झालं नाही. म्हणजे जितक्या जागा निर्माण झाल्या असत्या नोकऱ्यांच्या स्वरूपातल्या. तिसरी गोष्ट अशी की
आपला सगळ्यात महत्वाचा जो गाभा होता आपल्या अर्थरचनेचा तो म्हणजे शेती होता. त्या शेतीचं आपण नीट नियोजन करू शकलो नाही. तर या सगळ्या गोष्टींचा एक एकत्र परिणाम म्हणून अनेक जातींच्या मध्ये मागासलेपण निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की ह्या ज्या समस्या आहेत म्हणजे ज्या आता सध्याच्या ज्यांना या अशा प्रकारच्या राखीव जागा वगैरे व्यवस्थित मिळतात तशाच प्रकारच्या समस्या आम्हाला पण आहेत, तशाच प्रकारचा मागासपण आमच्यामध्ये पण आहे, मग आम्हाला त्या का मिळू नयेत अशी भावना निर्माण होणे अगदी साहजिक आहे. आणि मुळात तशा प्रकारच्या भावनांना वाव देऊन आरक्षणाच्या धोरणामध्ये वारंवार बदल करीत जाण्याची तरतूद आरक्षणाच्या कायद्यामध्ये आहे. वेगवेगळ्या काळामध्ये जे जे आयोग बसवले गेले जसे मंडल सारखे त्यांनी पण करून ठेवलेले आहे. त्यामुळं त्याच्या अंतर्गत त्या चौकटीत आपल्याला जर त्याचा फायदा घेता आला तर घेऊयात अशा प्रकारची भावना अनेक जातीमध्ये निर्माण झाली. हे नैसर्गिक कमाल धरून आहे, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला त्यांना दोषी धरता येत नाही. पण मग हे गव्हर्नन्सचं एक प्रकारे काय म्हणा आपण त्याला लिमिटेशन आहे का की आपण ज्या पातळीवर काम करू शकलो नाही राज्य म्हणून गेल्या काही दशकात? नाही, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाचं नियोजन करणं आणि सगळ्या प्रकारची वैविध्यता असणाऱ्या देशाचं नियोजन करणं आणि त्यात परत लोकसंख्येचा मुद्दा मी सांगितला ही अवघडच गोष्ट आहे मुळात. हे आपण पटकन म्हणू शकतो कोणाच्याही बाबतीमध्ये कुठल्याही पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांनी हे केलं नाही आणि म्हणायला पाहिजे म्हणजे त्रुटी त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या आपण दाखवल्याच पाहिजेत. पण त्याबरोबर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही फार अवघड गोष्ट आहे. सगळ्या लोकांना सांभाळून प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी आपण काय म्हणत त्याला पुरवणं मागण्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे की जो मगाशी मी केला नाही की 1990 नंतरच्या काळामध्ये एक जागतिक स्तरावरती जो बदल झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आर्थिक रचनेमध्ये बदल झाला, लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाला त्या सगळ्या याच्यामुळे त्याचा परिणाम भारतावरती झालाच ना. म्हणजे आता भारत त्यांच्यापासून फार अलिप्त राहू शकत नाही किंवा कुणीच राहू शकत नाही कुठलाही देश. त्यामुळे आपल्याला आपल्या काही गोष्टी जागतिक धोरणांप्रमाणे आखाव्या लागतात आपल्या मनात असो किंवा नसो आणि त्याचा आपल्याला तोटा होतोच कारण आपण इतके काही संसाधनांनी परिपूर्ण असे लोक नाही आहोत. त्यामुळे एकदम जागतिक पातळीवरती गेल्यानंतर आपल्याला एकदम स्पर्धा कोणाशी करावी लागते, अमेरिकेशी करावं लागते, चीनशी करावं लागते, जपानशी करावं लागते. ही काही सोपी गोष्ट नाही. तर चीनचा एक मुद्दा घेऊ आपण. चीनमध्ये हुकुमशाही आहे. चीन ज्या पद्धतीने सुधारणा करू शकला तथाकथित त्याच्या आर्थिक सुधारणा जग त्याचा साक्षीदार आहे. ते मॉडेल होऊ शकतं का आपलं? होऊ शकत नाही. चीनचं कसं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो, हे सांगायला पाहिजे या ठिकाणी की आता आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय केलं, त्या काळात ज्या दोन प्रकारच्या व्यवस्था होत्या, एक भांडवली उदारमतवादी लोकशाही व्यवस्था होती आणि एक साम्यवादी व्यवस्था होती कम्युनिस्टांची. एक अमेरिकेचा नेतृत्वाखाली आणि दुसरी रशिया नेतृत्वाखाली. आपण काय केलं की या दोन्ही रचनांमधले चांगले गुण हेरण्याचा आणि त्यांचा समन्वय घडवून एक तिसरी रचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही म्हणा तुम्ही, लोकशाही समाजवाद म्हणा किंवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणा, चांगल्या गोष्टींचा आपण समन्वय करण्याचा प्रयत्न केला. चीनने काय केलंय, चीनने या दोन्ही प्रणालीमधल्या वाईट गोष्टी तेवढ्या निवडल्या हे लक्षात घ्या. म्हणजे अमेरिकेच्या पॅटर्ननी भांडवलशाही घेतली परंतु व्यक्ती स्वातंत्र्य घेतलेलं नाही उदाहरणार्थ. त्यामुळं चीनची प्रगती झाली. त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकणार हे लक्षात घ्या. मग काही गोष्टी आपल्याला मान्य केल्या पाहिजेत आपण की या बाबतीमध्ये आपला हा जो काय तथाकथित रेट आहे या सगळ्या गोष्टींचा अर्थशास्त्राचे लोक त्या परिभाषेमध्ये व्यक्त करतात जीडीपी त्याच्यात तो जाणारच पुढे. आपण जात नाही म्हणजे आपण तशा पद्धतीने वागत नाही. लक्षात घ्या. जे घडलं उदाहरणार्थ वुहानमध्ये की घडूनही तो दिलं नाही त्यांनी जवळजवळ महिन्याभर जगाला, तसं भारतात नसतं करू शकलं. हे चांगलं की वाईट याला तुम्ही भारताचा गुन्हा म्हणणार की दोष म्हणणार. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जाणं हे तेवढं खरोखर सोपं नाहीये आणि त्याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. आणि मी आशावादी आहे बाबतीमध्ये आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मला असं वाटतं की भूमिका बजावण्याची गरज आहे योग्य त्या प्रकारची. मला महाराष्ट्रातल्या भूमिकेकडे यायचंय, भविष्याकडे यायचंय शेवटच्या टप्प्यात. पण त्याच्या आधी मला एक प्रश्न इथे राहून विचारावा असा वाटतो. हा किती पॉलिटिकली करेक्ट आहे मला माहित नाही, पण या सगळ्या बदलांमध्ये, या सगळ्या स्पर्धेमध्ये कुठंतरी आपण लढत असताना आपण आत्मभग्न झालो का? की इतिहासात जास्त अडकलो, इतिहासाचं गुणगान गात राहिलो आणि करंट
स्पर्धेत थोडस पाठीमाग पडलं. नाही नाही, एक तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की इतिहास हा खरोखर महत्वाचा विषय आहे, निश्चितपणे महत्वाचा विषय आहे. कारण आज आपण जे आहोत ते कसे आहोत तसेच का आहोत, आणि समजा आपल्याला जर बदलायचं असेल तर कसं बदलू शकतो किंवा काय बदल करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहास समजून घेणं ही वर्तमानाची गरज आहे. म्हणजे आपण जेव्हा इतिहास समजून घेतो तेव्हा आपल्या पूर्वजांच्यावरती उपकार करीत नाही आहोत की बघा आम्ही तुमची गुणगान गातो आणि वगैरे तुम्हाला आम्ही जिवंत ठेवलं. नाही, ती आपली गरज आहे. पण आपली ती गरज भागवताना आपण असं बघता कामा नये की इतिहासामध्ये अडकून पडू. म्हणजे मी शिवाजी महाराजांचा इतिहास का पाहायचा, मी 17व्या शतकात वावरण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास नाही पाहायचा. मला वावरायचं आहे ते 21व्या शतकात. तर 21व्या शतकात वावरण्यासाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मला काय उपयोग होतो, इथपर्यंत आपण जर आलो तर माझ्या त्या अभ्यासाला अर्थ राहील. पण जर आपण त्या माझ्या ज्ञानाचा उपयोग समजा कुठल्या तरी एका विशिष्ट समूहाची अस्मिता चेतवण्यासाठी मी जर करू लागलो तर ते चुकीचं होईल, कारण ते शिवाजी महाराजांनी केलेलं नव्हतं. हे लक्षात घ्या आपण. बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवर इतिहास पाहिजे ते. या सगळ्या पार्श्वभूमीवर 60तून 75कडे जाताना म्हणजे पुढच्या 15 वर्षात महाराष्ट्रापुढे काय प्रश्न आहेत आणि काय अपॉर्च्युनिटीज? फारच महत्वाचा प्रश्न आहे. पुढची 15 वर्ष म्हणजे परवापर्यंत वाटत होतं त्यापेक्षा जास्त क्रिटिकल असणार आहे, कारण अत्यंत अनपेक्षितपणे हा जो महासाथीचा आपणाला एक मुकाबला करावा लागतो जागतिक पातळीवरती, त्याचे फार मोठे परिणाम जगाला आणि जगाबरोबर भारताला आणि भारताबरोबर महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. तर ते आपण पहिल्यांदा पुढे ठेवलं पाहिजे आणि मग याच्यामध्ये आपण पुढे काय केलं पाहिजे. आणि इथे मला असं वाटतं की भारतातल्या लोकांना पूर्वीसारखा आता एक वाव निर्माण झालेला आहे. तो कोणता की आता या पुढचा जो प्रश्न आहे आतापेक्षा वेगळ्या प्रकारचा प्रश्न, तो प्रश्न कसा आहे की आपण साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाचा विचार करूया. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर म्हणजे जरी रशिया हा देश 1917 मध्ये जरी निर्माण झाला असला साम्यवादाचा कम्युनिझमचा, तरी दुसऱ्या महायुद्धापर्यंत तो एकटाच होता. त्याची काही फार मोठी लॉबी होती, त्याच्या पाठीमागे राष्ट्र होती किंवा त्याची विचारसरणी जरी किती अनेक राष्ट्रातल्या तरुणांना मोह पाडणारी असली तरी प्रत्यक्ष राजकीय सत्ता म्हणून कोणाच्या हातात नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाचं बळ प्रचंड वाढलं आणि रशियाच्या विचारसरणीच्या मागे जाणारे राष्ट्रही आली. त्याच्यामुळे जग हे 2 भागामध्ये विभागलं गेलं आणि त्या दोघांच्या मध्ये एक त्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो ते निर्माण झालं. म्हणजे जवळजवळ 50 पासून म्हणायचं आपण साधारणपणे हायड्रोजन बॉम्बचा स्फोट झाला, तो रशियाने केला पहिल्यांदा, मग अमेरिका तिकडे आली. तिथपासून तर 90 पर्यंत की रशियाचं विघटन झालं. या काळामध्ये दिसतंय आपल्याला की या भांडवलशाहीला एक पद्धतीने आव्हान नव्हतं गेलेल्या शक्तींचं. रशियाच्या अंतर्गत अनेक पंखाखाली अनेक राष्ट्र होती, अनेक राष्ट्रांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती, म्हणजे निम्मी व्यवस्था कम्युनिझमचीच होती ती, असं त्याचा अर्थ होतो. चीन आणि रशिया यातल्या अंतर्गत काही का वाद असेनात आणि त्या काळात चीन इतकं भांडवलशाही नव्हतं आता चाललंय तसं, तोही डाव्याच कडचा मांडला जायचा मुद्दा. तर असा एक बॅलन्स ऑफ पॉवर होता, इक्विलिब्रियम होता, तो ढासळला 90 नंतर जेव्हा रशिया संपुष्टात आलं तेव्हा. मग पुढे काय झालं तर पुढे आपल्याला दिसतंय की एका विचारसरणीची अमेरिकेसारख्या राष्ट्राची एक हेजिमनी निर्माण झाली. रशियाची बरीचशी शक्ती त्याला स्वतःला सावरण्यात निर्माण झाली, काय म्हणतात त्याला खर्च झाली, ही एक पोकळी निर्माण झाली. त्या पोकळीतनं एका बाजूला धार्मिक मूल्यतत्ववाद पुढे येतो असं दिसतंय आपल्याला. पण तो खरा चॅलेंज नाही, कारण या आर्थिक आणि राजकीय गोष्टींचा सामना धर्माने करता येणार नाही. पण ती पोकळी तशी एक भरण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी चीन सारख्या एका 2 चुकीच्या गोष्टींचा समन्वय करणाऱ्या एका सत्तेकडे झाली, हे आपण बघतो. आता या कोरोनाच्या प्रकारामुळे नाही म्हटलं तरी चीनची जगामध्येची प्रतिमा आहे, चीनची जी मेथॉडॉलॉजी आहे तिला कुठेतरी एक तडा गेलेला आहे आणि जगामध्ये परत आणखीन आव्हान निर्माण झाले. ते कोणतं? मी महासत्ता वगैरे बनण्याचं म्हणत नाही, महासत्ता बनण्याचं स्वप्न मला मान्य नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. त्याबाबतीत आपण खूप क्लिअर असलं पाहिजे. जगाची आपल्याला पुनर्रचना करायची आहे, संपूर्ण जगाची, जगाच्या राजकारणाची, जगाच्या अर्थकारणाची, की ज्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला हा जो अनिर्बंध उपभोक्तावाद चाललेला होता की ज्याच्यात पुढे जाणाऱ्या एका
देशाला अमेरिकेसारख्या अचानक मागून बेसावत पकडलं मागून येणाऱ्या चीन सारख्या देशानं आणि परत एकदा वेगळ्या प्रकारची स्पर्धा निर्माण झाली तर तिचा आपल्याला पुनर्विचार करावा लागणार आहे सगळ्या गोष्टींचा. म्हणजे राजकीय आणि आर्थिक पुनर्रचना सगळ्या जगाची आपल्याला करायची वेळ आलेली आहे. आणि मग आपण बघतो की अशा वेळेला आपल्याला परत जगाच्या इतिहासाची फेरमांडणी करावी लागणार आहे. जगाच्या राजकारणाची फेरमांडणी करावी लागणार आहे, राजकारणाची राजकीय तत्वज्ञानाची. आणि ते करण्याचं सामर्थ्य हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये आहे. फक्त मधल्या काळातल्या या चुकीच्या स्पर्धांमुळं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रादेशिक, जातीय, राजकीय या मंडळींना सुद्धा विचार करायला वावत नव्हता ना. आता सगळं जग तुम्हाला सांगते की आम्हाला काहीतरी नवीन विचार द्या आणि जगात त्याला किंमत आहे. तर मला असं वाटतं इथे ही पोकळी भरून काढण्याचं काम आपण करू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा वैचारिक दिशा आपण देऊ शकतो. दोन उदाहरणं आहेत. एक आपल्या गांधीजींचा विचार तर सगळ्या भारताने स्वीकारलेला आहे, जगाने स्वीकारलेला आहे, बाकी सोडा. परंतु त्या विचाराच्या मागे कशासाठी जायचं याचं उत्तर लोकांना मिळत नव्हतं. चांगला वाटतोय पण कशासाठी जायचं मला माझं बघायचंय. तर कशासाठी जायचं याचं एक उत्तर आता निसर्गानं किंवा कुठल्या तरी शक्तीने दिलं. लक्षात घ्या. म्हणजे हा एक मुद्दा आहे. मग आता दुसऱ्या बाजूला आपण विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला. मी तुम्हाला सांगितलं की गांधीजींच्या पाठीमागे गांधीवाद नावाची जी गोष्ट तयार झाली एक सिस्टीम म्हणून, ती करण्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकांचा फार मोठा हातभार आहे. त्याच्यामध्ये विनोबा होते आणि इतरही गांधीवादी विचारवंत होते. आपल्याकडे दोन मोठे विचारवंत होऊन गेले, एक लोकमान्य टिळक आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. आता अलीकडच्या काळामध्ये परत दोघांना मानणाऱ्या लोकांची परस्पर जुंपलेली असते. भारतात ज्या दोन परंपरा आहेत, मी परत एकदा सांगेन, महत्वाचा मुद्दा तुम्ही मला विचारला आणि सगळ्यात माझं काम आहे. दोन वैचारिक परंपरा आहेत. एक जी वैचारिक परंपरा आहे ती वैदिकांची विचार परंपरा आहे आणि दुसरी श्रमणांची विचार परंपरा आहे. आता जे लोक या परंपरांचं नेतृत्व करतात त्यांना आपलं नेतृत्व शाबूत ठेवण्यासाठी सतत भांडणं लावायची असतात. कधीही ते एकमेकांच्या जवळ येऊन देणार नाहीत. पण आपण इतिहास पाहिला भारताचा तर दिसतंय की सतत या दोन विचारधारामध्ये एकमेकांची संघर्ष होत होता, संवाद होत होता, एकमेकांच्याकडनं दिलं घेतलं जात होतं आणि त्यातनं आज जी भारतीय संस्कृती म्हणतो आपण ती आकाराला आलेली आहे. दुकानदार लोकांना घरी बसवायचं हे सगळ्या भारतीयांचं काम आहे. ते तुम्हाला नाही एकत्र येऊन देणार. आणि मग त्यातनं तुम्हाला आज काय करता येईल निर्माण. म्हणजे हा प्रयत्न खरं तर गांधींच्या मधलाच आहे पहिल्यांदा. बाबासाहेबांनंतर आले. महात्मा गांधीमध्ये मला भारतातल्या वैदिक आणि श्रमण परंपरा मधला हे दिसतो, समन्वय दिसतो. आणि तो जर आपल्याला पुढे घेऊन आता जायचा असेल तर तो त्यासाठी आपल्याला भरभक्कम घटना मिळालेली आहे या ठिकाणी. आणि महाराष्ट्राच्या लोकांनी लिडरशिप कशी करायची भारताची यासाठी आपल्याला टिळकांचा आदर्श आहे. तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याकडे सज्ज आहेत आणि आपण त्याचा उपयोग केला. म्हणजे थोडक्यात या कोरोनानं आपल्याला नवी संधी दिली आहे की महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा होती, महाराष्ट्र धर्म होता, तो पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करायचा. पण हा थॉट म्हणून मान्य आहे की हे आपल्याला करायची संधी आहे, पण त्या करण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काय निर्णय घेतले पाहिजे, म्हणजे एक्झिक्युशन याचं कसं करायचं. हे स्वप्न खूप छान आहे पण त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं आपल्या म्हणजे कोणाच्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीय तरुणांना आता जे आमचं बघतायत किंवा जे पॉलिसी मेकर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स, महाराष्ट्रातल्या लोकांनी हे जे आपापसातले क्षुद्र हेवेदावे वाद आहेत राजकीय लाभांसाठी वगैरे पुष्कळ झाले ना, आता थांबवले पाहिजे कुठेतरी. त्यात त्यांचाही लाभ आहे आणि त्यांचा लाभ म्हणजे जगाचा लाभ आहे. तुम्हाला आता जे म्हणजे आपणच जरी हे हेवेदावे थांबवले तरी खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे विचार करू शकणाऱ्यांना एक बळ मिळेल ना त्यातनं. आज कसं होतंय, तुम्ही समजा कोणाचाही एखादा मुद्दा घेतला, टिळकांचा घेतला, आंबेडकरांचा घेतला किंवा आणखी सावरकरांचा घेतला किंवा आणखी कोणाचा घेतला, तर ताबडतोब तुमच्यावरती कुठला तरी शिक्का बसतो आणि तुम्ही कायमचे बात केले जाता विशिष्ट लोकांच्याकडनं. हे होतं कामा नये. आणि या ठिकाणी मी म्हणतो की जैन विचारांची अंमलबजावणी या राजकारणाच्या क्षेत्रात करण्याची गरज आहे.
ती कोणती अंमलबजावणी आहे? जैनांच्याकडे एक तत्वज्ञानाच्या मधली एक थिअरी आहे, एक सिद्धांत आहे, तिला म्हणतात नयवाद. त्यांचं काय म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीचं ज्ञान हे परिपूर्ण असू शकत नाही, कुठल्याही व्यवस्थेचं म्हणजे तात्विक सिस्टीमचं ज्ञान. कारण ती व्यक्ती किंवा तो विद्वान किंवा ती सिस्टीम एकूण सत्याकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघते. आणि असे एकापेक्षा अधिक दृष्टिकोन असू शकतात. त्यांनी 7 दृष्टिकोन सांगितले एकूण, आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते खरं असतं तेवढं. पण आपला दृष्टिकोन हा सर्वंकष दृष्टिकोन आहे आणि आपल्याला सगळं कळलं असं जर आपण म्हटलं तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या खऱ्या असून मागे पडतात किंवा पुढे दिल्या जात नाही. तर त्याच गोष्टीची अंमलबजावणी आता आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये करण्याची गरज आली की येस, भांडवलशाहीमध्ये निश्चितपणे काही महत्वाचे मुद्दे आहेत, समाजवादामध्ये निश्चितपणे काही महत्वाचे मुद्दे आहेत, ते आपण घेतले पाहिजेत. ख्रिश्चॅनिटीमध्ये निश्चित आहेत, इस्लाममध्ये निश्चित आहेत, हिंदू धर्मामध्ये नक्कीच आहेत, सेक्युलर विचारसरणीमध्ये नक्कीच आहेत. म्हणजे यांची काही खिचडी करायची किंवा गोधडी बनवायची अशातला मुद्दा नाही. त्यांचा कसा समन्वय करायचा, कशी घुसळण करायची, हा वेगळा मुद्दा आहे. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, पण हे आपल्याला करायला लागेल. नाही, हे अत्यंत महत्वाचे विचार आहेत आणि मला अशी अपेक्षा आहे की आपण हे करू शकू पुढच्या 15 वर्षात. मी शेवटच्या टप्प्याकडे येतोय मुलाखतीच्या. मुलाखत जरी महाराष्ट्राबद्दल असली तरी आता कोणतीही मुलाखत, कोणतीही चर्चा ही कोरोनाशिवाय संपत नाही. म्हणून मला थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, शेवटचा प्रश्न म्हणून, की हे जे कोरोनाचं संकट आहे याला आता सगळी सामान्य माणसं सामोरी जात आहेत आणि आमच्या जन्मात तरी आम्ही बघितलेलं नाही अशा स्वरूपाचं हे संकट आहे. तर अशा संकटांना सामोरं जाण्यासाठी सामान्य माणसाला इतिहासात काही दाखले आहेत का किंवा तत्वज्ञानात काही दाखले आहेत का की ज्याच्या आधारे आपण हा काळ घालवू शकू, असं काही आहे का मार्गदर्शन? नाही, आता बघा, सामान्य माणसाचं मला माहित नाही, पण आता आपल्याकडे कसं नेतृत्व होऊन गेलं तुम्हाला सांगतो. म्हणजे पॅरलल बघा कसं आहे की ब्रिटिशांची महासत्ता होती. आता ब्रिटिशांची लढायचं म्हणजे काय करायचं, सत्तेच्या विरोधात लढायचं म्हणजे आपल्याकडच्या एका गटाला असं अत्यंत प्रामाणिकपणाने वाटत होतं की हे आता आपण त्यांच्याशी लढाईच केली पाहिजे, शस्त्र घेतलं पाहिजे हातामध्ये, बाहेर पडलं पाहिजे, त्यांना टिपलं पाहिजे हातामध्ये पिस्तूल घेऊन, बॉम्ब टाकून वगैरे वगैरे. म्हणून असे ते ऍक्टिव्हिस्ट लोक होते, ते बाहेर गेले घराच्या, पाणी सोडलं सगळ्या घरदारावरती आणि त्यांनी त्यांच्या परीनं हा प्रयत्न केला. आता 1920-21 साली एक आपण अद्भुत गोष्ट अशी पाहिली की ब्रिटिशांची लढायचं म्हणजे कसं लढायचं, घरात बसून लढायचं. महात्मा गांधींची जी असहकार चळवळ आहे ती काय होती की तुम्ही कामावर जायचं नाही तुमच्या, म्हणजे वकिलांनी वकिली सोडायची, म्हणजे घरीच बसायचं म्हटलं तर. विद्यार्थ्यांनी कॉलेजात शाळेत जायचं नाही, राजकारणी लोकांच्या निवडणुका लढवायच्या नाहीत, आणि त्यांनी हरताळ सांगितलं की 6 दिवस हरताळ. उदाहरणार्थ म्हणजे काय, हरताळ करायचं म्हणजे त्यावेळेला काही करायचं नाही, बाहेर जायचं नाही, काही नाही, घरी बसून प्रार्थना करायची. आपण कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण हेच करतोय नेमकं. कारण बाहेर पडणं याचा अर्थ कोरोनाच्या त्या व्हायरसला सहकार करणं असं आहे. म्हणजे पॅरलल आहे, 100 वर्षांनी निर्माण झालेला एक पॅरलल आहे की नाही आपण शांत राहायचं. म्हणजे आता कधी कधी आपल्याला संत वचनांचा अर्थ लोक चुकीचा लावतात आणि काहीतरी निष्कर्ष काढतात. तुकोबा काय म्हणाले की तुका म्हणे उगे राहावे, शांत राहा, उगी राहा. म्हणजे उभी राहणं हे सुद्धा एक प्रकारची ऍक्शन आहे, लक्षात घ्या. काही न करणं हे सुद्धा एक प्रकारचं करणं असतं. करणं म्हणजे सगळं काय, कुठल्या तरी कृतीचा मापन, तुमचा रक्तदाब वाढला पाहिजे मग तुम्हाला कॉलन तेवढ्या मारल्या पाहिजेत वगैरे असं नसतं. कधी कधी स्तब्ध बसणं, शांत बसणं हे सुद्धा कृती होते आणि ती अधिक महत्वाची असते प्रत्यक्ष त्या कृतीपेक्षा. तेव्हा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या निमित्ताने, आणि ही संधी आहे. तर महापुरुषांनी या गोष्टी केल्यात ना त्या काळामध्ये, त्यांच्या पद्धतीने अवलंब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा निश्चितपणे केला आहे. येस सर, तुम्ही वेळ दिलात आणि महाराष्ट्राचा इतिहासाचा पट, वर्तमान, भविष्य आणि कोरोना हा सगळा पट अवघ्या 40-45 मिनिटात आमच्या पुढे मांडलात आणि खूप प्रिसाइजली इतिहासाचा वर्तमानाशी संबंध
आणि त्याचा कसा रेफरन्स आपण घेऊ शकतो हे सांगितलं, त्याबद्दल थिंक बँक तर्फे तुमचे पुन्हा एकदा आभार. आपण परत परत बोलत राहू. आज इथंच थांबूया. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.